आपल्यासोबत आमदार भाई जगताप आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भाई, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी NHMचे कर्मचारी आझाद मैदानामध्ये आंदोलनाला बसलेले आहेत. तुम्ही आता त्यांची दखल मी घेणार आता त्यांची भेट घेणार आहे, कारण ही सगळी जी मंडळी बसलेली 10-10 वर्षे झालेली आहेत आणि आपल्या विविध ज्या या आहेत, कायदे आहेत, विविध ज्या प्रोव्हिजन्स आहेत, मग राष्ट्रीय आरोग्य योजना असू द्या किंवा आणखीन काय, त्याच्या माध्यमातून यांना प्रत्येकाला दिलासा देणं गरजेचं आहे. त्यांना कायमस्वरूपी करणं गरजेचं आहे किंवा त्यांचे काही भत्ते कमी केलेले आहेत ते रिइन्स्टेट करणं गरजेचं आहे, जेणेकरून अति महत्त्वाची आरोग्य सेवा त्यांनी कोविडच्या काळामध्ये असेल, आत्ता असेल, आणि ती आपल्या राज्याला आवश्यक असलेली सेवा आहे आणि सर्व विभागामध्ये आहे. आणि म्हणून त्यांचं समायोजन करत असताना त्यांचा हा तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय आहे, जो मी आता जाणार आहे. एकाच डिपार्टमेंटमध्ये करा असं आमचं म्हणणंच नाही. विविध डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये, आणि क्रायटेरिया लावू की बाबा 10 वर्षाचे कोण आहेत, त्याच्यामध्ये त्यांना जे काही एक्सलंट आहे किंवा आणखीन काय आहे, अशा पद्धतीचा क्रायटेरिया लावून त्यांना समायोजन करून त्यांना सामावून घेण्यात यावं, अशी त्यांची भूमिका आणि माझीही भूमिका तीच आहे. सरकारकडे याबाबत तुम्ही त्यांचं शिष्टमंडळ असेल किंवा त्यांच्याबाबत प्रयत्न करेन. मी प्रयत्न करेन. मी नक्कीच प्रयत्न करेन. मी कालपासून प्रयत्न करतोच आहे आणि आत्ता मी त्यांच्याकडे भेटायला जातो आहे, कारण माझे सहकारी सुनील शिंदे ह्या जवळजवळ खूप युनियनचे ते सगळे सदस्य आहेत, कुठल्या एका युनियनचे नाहीत, पण त्यांचं फेडरेशन जे आहे सुनील शिंदे आमचे पाहतात ते. त्यामुळे काल मी जाऊ शकलो नाही, कारण माझ्या बऱ्याच ह्या होत्या, लक्षवेधी वगैरे होत्या, म्हणून मी जाऊ शकलो नाही. पण आता जातो आहे. जर मी विनंती करणार आहे, जर संधी मिळाली तर त्यांचं शिष्टमंडळ घेऊन मी सरकारला भेटतो. प्रश्न घेतो. संजय शिरसाटांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. खाजगीतील हा व्हिडिओ, मात्र त्या व्हिडिओमध्ये पैशाची बॅग पाहायला मिळते. नाही, पण ते आता तिथे आता त्यांनी उत्तर काहीतरी ते सांगितलं मीडियाला की कुत्र्याजवळ काहीतरी. आता त्यांच्यावर तर याचे आरोप आहेतच, भ्रष्टाचाराचे. त्याच्या मुलाला सुद्धा कशा पद्धतीने ते टेंडर मिळालं वगैरे, त्याची तर चर्चा आम्ही काल परवा केली. आम्ही खूप धारेवर धरलं आणि ते फार अस्वस्थ झाले होते. अगदी याच्या आविर्भावामध्ये मी किती स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत होते. आता त्यांच्यावर तर भ्रष्टाचाराचे आरोप आहेतच. आता कुत्रा पण काय पैसे खायला लागला की काय, असं म्हणजे असं मला वाटतं, कमाल वाटते. म्हणजे त्यांनी बोललंय म्हणून मी विचारतोय. ते असं म्हणाले की नाही माझा कुत्रा आहे, तिथे काय पैसे दिसत नाहीत. आता लोकांना पैसे दिसतात, ह्यांना फक्त कुत्रं दिसते. म्हणजे पैसे खाणारा कुत्रासुद्धा तुमच्याबरोबर आहे की काय, असा माझा प्रश्न आहे.